नमस्ते ऑल माय डिअर फ्रेंड्स. तर पहा ह्याच्या आर्टिकलमध्ये आपण लॅब ओपेरॉन कन्सेप्ट ह्याबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर हा एक अतिशय इम्पॉर्टंट असा कन्सेप्ट पहा तुमच्या एक्झामसाठी बनून जातो. जी तुमची नीटची एक्झाम असेल, तुमच्या सीईटीची एक्झाम असेल, 100% कमीत कमी एक तरी क्वेश्चन तुम्हाला पहा ह्या दोन्ही एक्झाममध्ये ह्या कन्सेप्टवरती एक्झाममध्ये असणार. तर त्या पद्धतीने आर्टिकल आपण आज कव्हर करतो आहे. तर पहा याचं मीनिंग असं बनेल, लॅब ओपेरॉन कन्सेप्ट. दिस इज वन टाइप ऑफ द कन्सेप्ट अँड वेल नोन एक्झाम्पल ऑफ द प्रोसेस ऑफ जीन रेग्युलेट. हाऊ टू जीन रेग्युलेट, दिस इज द explain with the help of these lab operon concept. Here the meaning of lab stands for the lactose, while the second one is called as operon, means the cluster of genes. In simple, the meaning of lab operon is that is the lactose, which is mainly for the metabolic. Lactose is metabolized with the help of प्रोडक्ट ऑफ दिस क्लस्टर ऑफ द जीन्स. म्हणजे लॅक्टोज काय पाय एक डायसॅकराइड अशा टाईपची शुगर आहे आणि या लॅक्टोजला जर ब्रेकडाऊन करायचं झालं तर याला आपल्याला एन्झाईमचे नेसेसरी आहे. मग अशा टाईपचे एन्झाईम्स काय होतात, ह्या क्लस्टर ऑफ जीन्स मधून बनले जातात. मग इथंही जो जीनचं क्लस्टर आहे शोज द रिलेटेड फंक्शन कॉल्ड ॲज ओपेरॉन, व्हाईल द प्रोडक्ट ऑफ दी जीन्स आर युज्ड फॉर द मेटाबॉलिझम ऑफ द लॅक्टोज. म्हणजे ह्या लॅब ओपेरॉन थ्रू आपण एक जीन एक्सप्रेशनची प्रोसेस इंटिग्रेट करून देतो. मग त्यासाठी आपण लॅब ओपेरॉनचा एक्झाम्पलचा पार्ट या ठिकाणी बघतो आहे. आता जर ह्या ओपेरॉनचं मिनिंग आपण घेतलं तर आपण क्लस्टर ऑफ जीन्स असं म्हणतो. मग ह्या क्लस्टर मध्ये जेही रिलेटेड फंक्शन देणारे पार्ट्स येतात त्याचं शॉर्ट मध्ये लिस्ट आपण इथं देऊया. आता कोणते कोणते कॉम्पोनंट याच्यामध्ये येऊ शकतात तर ती प्रोसेस आपण इथं देऊया. द क्लस्टर इन्क्लूड द फर्स्ट अपॉन तर वन बाय वन जीनचा सिक्वेन्स आपण बघूया. त्यातला फर्स्ट पार्ट असा येतो पहा, विच इज कॉल्ड ॲज द रेग्युलेटरी जीन्स. देन सेकंड वन इज कॉल्ड ॲज द प्रमोटर जीन्स. म्हणजे कोणता कोणता सिक्वेन्स याच्यामध्ये राहतो आहे तो बघा. देन द थर्ड वन विच इज कॉल्ड ॲज द ऑपरेटर जीन्स. Genes. Then next one which is called as the structural gene. म्हणजे जो क्वेश्चन बनतील एक्झाम मध्ये तो डाटा आपण या ठिकाणी क्रिएट करतो आहे, structural genes. Then the next one which is called as the inducer and the last one is called as the repressor. म्हणजे जर आपण लॅब ओपेरॉन मध्ये जीनचा क्लस्टर घेतला तर पहा एवढे कॉम्पोनंट किंवा जीन्स आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेंट दिसत आहेत. आता याच्यावरती मोस्ट ऑफ द कॉलम बेस्ड क्वेश्चन बनवू शकतो एक्झाम मध्ये. या प्रत्येकाचा रोल आपल्याला माहिती असला पाहिजे. हेच रेग्युलेटरी जीन काय करतात पहा, दे डेव्हलप और क्रिएट द रिप्रेसर टाइप ऑफ द प्रोटीन्स. Then the promoter gene provide the binding site. It provide the binding site for RNA polymerase enzyme. हा एक पार्ट आपल्याला इथं दिसेल. सेकंड पार्ट आहे का ऑपरेटर जीन. आता हे ऑपरेटर जीन आहेत, दीज आर अगेन द साइट ऑफ अगेन बाइंडिंग साइट फॉर द रिप्रेसर प्रोटीन. म्हणजे जर रिप्रेसर प्रोटीन बाइंड होत असतील तर हे रिप्रेसर प्रोटीन जे आहेत they can be bind to the parts of this operator gene. Then the structural gene, they transcribe the RNase molecule, transcribe the various type of the RNase molecules. That is the messenger RNA, ribosomal RNA and the transfer RNA. Means all type of the RNAs are produced from this structural gene. Then the inducer may be inactivate the repressor protein. आणि लास्ट वन पार्ट आपण या ठिकाणी देतो आहे which is called as the repressor. आता हे जे रिप्रेसर आहे, such type of the repressor protein they can binds to the operator region.
region and this is the part of the operon. म्हणजे आता पाय लॅब ओपेरॉन मध्ये जो आपण ओपेरॉन बोलतो आहे तर हा ओपेरॉन ह्या 6 जीनच्या रिलेटेड आपल्याला प्रेझेंट दिसतो आहे. म्हणजे याच्यामध्ये रेग्युलेटरी जीन, रेप्रेसर प्रोटीन बनवतात, प्रोमोटर जीन अशी एक साइट आहे, त्याच्यावरती आरएनए पॉलिमरेज एन्झाइम बाइंड होतो. ऑपरेटर जीन हे असे राहतात की जी एक साइट आहे ज्याच्यावरती रेप्रेसर प्रोटीनचं बाइंडिंग होतं. स्ट्रक्चरल जीन जे काय करतील पा वेरियस टाइप्स ऑफ द आरएनए मॉलिक्यूल क्रिएट करतील. इंड्युसर हा काय करेल, ज्यावेळेस इंड्युसर प्रेझेंट राहतो त्यावेळेस तो रिप्रेसर प्रोटीनला बाइंड होतो आणि रिप्रेसर प्रोटीनचं काय होतं पा तर इनएक्टिव्हेशन होतं. त्यानंतर हे रिप्रेसर प्रोटीन जे आहेत जो रेग्युलेटरी जीनचा प्रोडक्ट आहे हा ऑलवेज काय करतो बाइंड्स टू द ऑपरेटर रिजन ऑर द ऑपरेटर साइट. तर अशा पद्धतीने काय झालं जीनचं क्लस्टर तयार झालं. मग अशा पद्धतीनं ह्या जीनच्या क्लस्टरला आपण ओपेरॉन असं म्हणतो आहे. आता हा जो काही ओपेरॉन आहे रेग्युलेट द प्रोसेस ऑफ लॅक्टोज मेटाबॉलिझम और द लॅक्ट मेटाबॉलिझम. आता सेकंड पार्ट जो याच्यातून येतो आहे तो आपण पुढच्या लेवलवरती घेऊया, which is considered as the structural genes, which is called as the structural genes of these lab operon. आणि आता लॅब ओपेरॉन मध्ये जे काही इम्पॉर्टंट स्ट्रक्चरल जीन्स आपल्याला प्रेझेंट दिसत आहेत दे आर ऑफ दी 3 टाइप्स. Among these the sequence of the structural genes are of this type, that is the Z, Y and A. This is the sequence. Number 1 ला जो जीन लोकेट राहतो कॉल्ड एज द Z gene, second one is called as the Y, while third one is called as the A type of the gene. आता या प्रत्येकाचा रोल आपल्याला हवा आहे. यातली पहिली कंडिशन राहते पा नंबर 1, that is the Z gene mainly responsible for formation of the beta galactosidase enzyme. Beta galactosidase enzyme हे तयार केलं जातं Z gene पासून. सेकंड Y येतो. Y is mainly responsible for the formation of permease type of the enzyme, while the next gene A produce the trans acetylase type of the enzyme. Trans acetylase type of the enzyme, and these are called as the structural genes. Means the lab operon contain 3 structural genes Z, Y and the A. आता इथं क्वेश्चन काय बनतो का प्रत्येक जीनच्या प्रोडक्टवरती क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो, किंवा एका कॉलम मध्ये जीन्स देतील, एका कॉलम मध्ये एन्झाइमचे नेम देतील आणि मॅच द कॉलम 1 विथ कॉलम 2 किंवा मिसमॅच अशा लेवलवरती क्वेश्चन इथं बनला जातो. म्हणजे हा Z जीन बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाइम क्रिएट करेल, Y जीन परमेस टाइप ऑफ द एन्झाइम क्रिएट करणार, A जीन पासून काय होतं ते ट्रान्स ऍसिटायलेज एन्झाइमचा पार्ट बनला जातो. आता हाच पार्ट आणखी आपण पुढे एक्सटेंड करूया का. On the basis of their functional role, this type of the beta galactosidase enzyme is mainly for, आपण त्याचे फंक्शन्स इथे इंडिकेट करूया. एका टेबलवरती आपला डाटा इथे कंप्लीट होईल. These beta galactosidase mainly for the hydrolysis of lactose. Hydrolysis of lactose into the 2 simple sugars. One is called as the glucose and the second one is called as the galactose. This is the role of this beta galactosidase enzyme. त्यानंतर सेकंड पार्ट राहतो का परमेज एन्झाइम. These are mainly responsible for entry of lactose across E. coli bacteria or the bacterial cell. This is the role. And then the trans acetylase enzyme is mainly for, आता याचा बघा रोल आपण काय देतो आहे या ठिकाणी. This trans acetylase is again mainly for the transfer of acetyl group to beta galactoside, and these are the roles of these enzyme. म्हणजे बघा आता हा एवढा पार्ट आपण घेतो आहे, याच्यावर क्वेश्चन कसे बनते आपण सांगितलं. फर्स्ट क्वेश्चन कॉलम बेस वरती क्रिएट होईल. सेकंड पार्ट जर आपण दिला तर एन्झाइम देतात, त्याचा रोल विचारतात, रोल देतात, ते कोणत्या एन्झाइमचं फंक्शन आहे असं विचारतात. मग कंडिशन अशी बघा, Z gene encode the enzyme or produce the enzyme beta galactosidase
मेनली फॉर हायड्रोलायसिस ऑफ लॅक्टोज, म्हणजे लॅक्टोजची काय झाली डायसेकाराइड आहे, याचं ब्रेकडाऊन किंवा मेटाबॉलिझम ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजच्या सिंपल शुगर मध्ये होतं. मग या लॅक्टोज पासून ग्लुकोज गॅलॅक्टोजचं फॉर्मेशन हे बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम देतो. आता आउटसाइडला असणारा लॅक्टोज जो आहे तो बॅक्टेरियाच्या सेलमध्ये एंटर केला जातो विथ द हेल्प ऑफ परमेस टाइप ऑफ द एन्झाईम. मग एंट्री ऑफ लॅक्टोज अक्रॉस द बॅक्टेरियल सेल mediated by permease type of the enzyme. Then the trans-acetylase is for transfer the acetyl group to beta galactoside. In this way, the functions of these enzymes. तर हा पार्ट असा असला. आता आपण डायरेक्टली पाहायचं रेग्युलेशनचा पार्ट बघूया. ऍट द लेवल ऑफ रेग्युलेशन मग टू टाईपच्या कंडिशन्स आपण या ठिकाणी देतो आहे. फर्स्ट कंडिशन अशी बनेल पहा, नंबर 1 that is the in absence of inducer. In absence of inducer, what is the role of these opera or the cluster of the gene? आता in absence of inducer असं म्हटलंय पहा, मग याच्यामध्ये जो काही इंड्युसरचा पार्ट येतो, the lactose selfly act as a inducer. म्हणजे जर लॅक्टोज अब्सेंट असेल तर ह्या ओपेरांचं रेग्युलेशन कसं राहतं. पण यासाठी पहा एक बेसिक प्लॅनचा पार्ट असा येतो. जर आपण काय घेतला हा क्लस्टरचा पार्ट दाखवला तर हा सिक्वेन्स असा बनेल. इनिशियली हा जो फ्रॅगमेंट इथे येतो which is called as the promoter region, this is called as the inducer region, तो आपण त्याला रेग्युलेटरी जीन असं म्हणतोय which is denoted as a small I. असा एक पार्ट दाखवू शकाल. त्यानंतर इथे सेकंड प्रोमोटरचा सोर्स असणार. Here is the part of the operator gene, and at this level there is the presence of 3 structural genes, that is the Z, Y and the A. आता आपण कंडिशन देतो आहे पण इन अब्सेन्स ऑफ द इंड्युसर म्हणजे काय असणार, हा लॅक्टोज त्या सोर्स मध्ये अब्सेंट असेल, त्या कल्चर मीडियामध्ये अब्सेंट असेल. अशा वेळेस आता प्रोसेस कशी रेग्युलेटेड येते बघा. मग फर्स्ट ऑफ ऑल हा जो काही प्रोमोटर आहे त्याला आरएनए पॉलिमरेज एन्झाईम बाइंड होणार. मग ह्या प्रोमोटर थ्रू हा जो स्ट्रक्चरल जीन आहे याचं ट्रान्सक्रिप्शन काय होतं, कॅरी होतं. मग यापासून काय होणार, हा लॅक एमआरएनएचा पार्ट तयार होणार. याच्यापासून रिप्रेसर प्रोटीन बनतील. मग पुढे जाऊन त्या रिप्रेसर प्रोटीनचा मोनोमर आहे. ज्यावेळेस रिप्रेसर प्रोटीन काय करतील, टेट्रामर लेवलला येतील त्यावेळेस हे काय झाले बघा, दिस इज कॉल्ड ॲज द ऍक्टिव्ह रिप्रेसर प्रोटीन. आता जर हे ऍक्टिव्ह असे रिप्रेसर प्रोटीन इथे प्रेझेंट असतील तर हे ऍक्टिव्ह रिप्रेसर प्रोटीन इथून जातात आणि ही जी काय ऑपरेटरची साईट आहे की ऑपरेटरची साईट काय केली जाते पण ब्लॉक केली जाते. दिस इज द ब्लॉक ऑफ दिस ऑपरेटर साईट. आणि जर ऑपरेटर साईट ब्लॉक झाला तर हे येणारे जे काही आरएनए पॉलिमरेज एन्झाईम असणार, दिस टाइप ऑफ द आरएनए पॉलिमरेज एन्झाईम नॉट द स्लाइड ओव्हर द स्ट्रक्चरल जीन, म्हणजे याची एंट्री काय होते इथं स्टॉप होते. आणि जर आता हे आरएनए पॉलिमरेज एन्झाईम या स्ट्रक्चरल जीन पर्यंत नाही पोहोचलं तर या स्ट्रक्चरल जीनचं इथे काय असणार, देयर इज द नो ट्रान्सक्रिप्शन. देयर इज द नो ट्रान्सक्रिप्शन म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं एन्झाईम काय होणार नाही पा प्रोड्यूस होणार. म्हणजे एक प्रोसेस अशी आली, इन अब्सेन्स ऑफ इंड्युसर द लॅब ओपेरॉन कन्सेप्ट स्विच ऑफ. दिस इज द रेग्युलेशन पॉइंट. वन रेग्युलेशन पॉइंट असा होतो. आता सेकंड कंडिशन आपण पुढे याच्यावरती दिल्या, व्हेन देयर इज द प्रेझेन्स ऑफ इंड्युसर. सेकंड कंडिशनचा पार्ट आपण देतो आहे का इथं, व्हेन प्रेझेन्स ऑफ द इंड्युसर. आता जोही आपण इथे इंड्युसर मॉलिक्यूल घेतो आहे, सच टाइप ऑफ द इंड्युसर इज कॉल्ड ॲज द लॅक्टोज. त्याला आपण काय कॉल करूया, लॅक्टोज असं म्हणूया. आता सेम कंडिशन आपल्याला पुढे ह्या स्ट्रक्चरल प्लॅन वरती द्यायची आहे. म्हणजे एक पार्ट असा ऑपरेट झाला. आता सेकंड कंडिशन वरती परत आपण काय करूया, त्या जीनचं स्ट्रक्चर देऊया. सेम कंडिशनचा पार्ट असा येतो ज्याच्यामध्ये इनिशियल सिक्वेन्स जो आहे, दिस इज कॉल्ड ॲज द प्रोमोटर, दिस इज कॉल्ड ॲज द इंड्युसर जीन, देन अगेन दिस इज द सेकंड प्रोमोटर, देन नेक्स्ट वन इज कॉल्ड ॲज द ऑपरेटर. आणि आता याच्या पुढे जो सिक्वेन्स येतो आहे ज्याला आपण म्हणूया स्ट्रक्चरल जीन प्रेझेंट इन द सिक्वेन्स Z, Y अँड द A. आता वरती टायटल काय बनतंय, प्रेझेन्स ऑफ द इंड्युसर. इंड्युसर म्हणजेच काय तर ॲलो लॅक्टोज किंवा आपण त्याला लॅक्टोज असं म्हणतो आहे. मग परत काय होईल पहा, जे काय आरएनए पॉलिमरेज एन्झाईम आहे त्या प्रोमोटरला बाइंड होणार. त्या एन्झाईम थ्रू त्या लॅक आय जीनचं काय होईल, ट्रान्सक्रिप्शन घडेल. मग इथं हा लॅक एमआरएनए तयार होईल. ह्या लॅक एमआरएनए पासून काय होतं, हा रिप्लेसर प्रोटीन बनतो. मग पुढे जाऊन रिप्लेसर प्रोटीनचं काय होणार पहा,
हे अशा पद्धतीने काय झालं, देर इज द टेट्रामर, दिस इज द टेट्रामर ऑफ द रिप्रेसर प्रोटीन. पण आता ह्याच स्टेजमध्ये काय असणार ना, देर इज द प्रेझेन्स ऑफ द इंड्युसर, म्हणजे हा जो काही लॅक्टोज ऍक्टॅचा इंड्युसर हा इथून येतो आणि हे जे काही रिप्रेसर प्रोटीनचा मोनोमर आहे ह्याला काय होणार, हा लॅक्टोज अशा पद्धतीने बाइंड होणार. जर आता हा लॅक्टोज ह्याला टोटली असा बाइंड झाला तर हा जो टेट्रामर आहे दॅट इज द, इथंची कंडिशन थोडीशी चेंज होते आणि हा पार्ट असा बनेल विच इज द इनएक्टिव्ह रिप्रेसर प्रोटीन, इनएक्टिव्ह रिप्रेसर प्रोटीन. आणि इथंच्या रिप्रेसर प्रोटीनचं इनएक्टिवेशन झालं केव्हा होणार, व्हेन द प्रेझेन्स ऑफ द लॅक्टोज, अलोलॅक्टोज. मग हा जर अलोलॅक्टोज पाहिजे काय झाला, रिप्रेसर प्रोटीनला बाइंड झाला तर या रिप्रेसर प्रोटीनच्या इथं काय होतं, इनएक्टिवेशन घडेल. आणि जर हा प्रोटीन इनएक्टिवेट झाला देन इट कॅनॉट बाइंड टू दिस ऑपरेटर साइट. आता इथली ऑपरेटर साइट कशी आहे का, टोटली फ्री आहे. मग सेकंड वे काय होणार, the RNA polymerase enzyme bind to this promoter and then can slide over the structural gene. आता इथं ऑपरेटर साइट फ्री आहे त्यामुळे हे एन्झाईम काय होणार पा, त्या स्ट्रक्चरल जीन वरती स्लाइड होणार. आणि आता इथं या स्ट्रक्चरल जीनचं काय होतं, दॅट इज द ट्रान्सक्रिप्शन. आणि एकदा काय स्ट्रक्चरल जीनचं ट्रान्सक्रिप्शन झालं की याच्यापासून काय तयार होतो पा, देर इज द प्रोडक्शन ऑफ mRNA. आणि हा जो mRNA इथं बनतो आहे त्यालाच आपण पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA असं कॉल करतो आहे. म्हणजे आता एकदा हा mRNAचा पार्ट इथे क्रिएट झाला की हा झेड जीनचा mRNA हा वायचा असेल, हा एचा असेल. आणि इथं स्पेसिफिक लेवलला काय होतं का, ह्या झेड जीन पासून जे एन्झाईम इथं बनतं त्या एन्झाईमलाच आपण कॉल करूया, सच टाइप ऑफ एन्झाईम इज कॉल्ड ॲज बीटा गॅलॅक्टोसाइडेज. फर्स्ट एन्झाईम इथे क्रिएट झाला कॉल्ड ॲज बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम. त्यानंतरची सेकंड कंडिशन इथं बनेल पहा, हा जो वाय जीन आहे ह्या वाय जीन पासून जे एन्झाईम इथं बनतं सच एन्झाईम इज कॉल्ड ॲज परमिएज टाइप ऑफ द एन्झाईम. आणि लास्टली हा जो ए जीन आहे त्यापासून जे एन्झाईम बनलं जातं सच टाइप ऑफ द एन्झाईम इज कॉल्ड ॲज ट्रान्स ॲसिटायलेज एन्झाईम, कॉल्ड ॲज द ट्रान्स ॲसिटायलेज एन्झाईम. आणि अशा पद्धतीने आता काय झाले पाहिजे, 3 एन्झाईम तयार झाले, बीटा गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज अँड द ट्रान्स ॲसिटायलेज. आणि आता या अशा टाइपच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो आहे पाहिजे इथं, दिस इज कॉल्ड ॲज द स्विच ऑन, दिस इज कॉल्ड ॲज द स्विच ऑन. आणि इथं ही प्रोसेस कशी होती, दॅट इज द स्विच ऑफ. आता हे ऑन ऑफ असं म्हटलं की आपण त्याला रेग्युलेशन असं बोलतो आहे. आणि जीन रेग्युलेशनचं पाहे वेल नोन असं एक्झाम्पल आपल्याला ह्या लॅब ओपेरांच्या रिलेटेड देता येईल. म्हणजे जर समजा काय असेल, हा इंड्युसर इथं अब्सेंट असेल तर देयर इज नो ट्रान्सक्रिप्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन, मीन्स देयर इज नो नीड ऑफ द एन्झाईम. म्हणजे ह्या बॅक्टेरियामध्ये नॉर्मल जो काही सोर्स आहे का, जर आपण हा ई कोलाई बॅक्टेरिया दाखवला तर ह्या ई कोलाई बॅक्टेरियामध्ये जो नॉर्मल असा एनर्जीचा सोर्स आहे तो पार्ट म्हणजे कुठला राहतो का, तर हा ग्लुकोज असा राहतो. म्हणजे ज्यावेळेस त्या बॅक्टेरियामध्ये स्वतःचा ग्लुकोज प्रेझेंट आहे अशा वेळेस तिला लॅक्टोज पासून ग्लुकोज घ्यायची गरज नाहीये. म्हणून आपण इथं काय म्हटलं, इन अब्सेन्स ऑफ द इंड्युसर, ज्यावेळेस इंड्युसर अब्सेंट असतो त्यावेळेस त्या बॅक्टेरियाला कोण ग्लुकोजचा सोर्स प्रेझेंट असणार. मग जर स्वतःचा ग्लुकोज तिच्याकडे असेल तर तिला लॅक्टोज पासून ग्लुकोज काढायची गरज नाहीये. म्हणजे ह्या लॅक्टोजला मेटाबॉलिझम करणाऱ्या हे एन्झाईमची त्या ठिकाणी नेसेसरी आपल्याला असणार नाहीये. म्हणून ही प्रोसेस इंड्युसर अब्सेंट असताना ऑफ राहते. पण जर समजा हा बॅक्टेरियाच्या बॉडीमधला हा ग्लुकोज एड झाला तर अशा वेळेस त्या बॅक्टेरियाला लॅक्टोज पासून ग्लुकोज काढावं लागेल. मग अशा वेळेस काय एनर्जीचा सोर्स राहतो हा आउटसाइड मीडियममध्ये लॅक्टोज प्रेझेंट असणार आहे. हा लॅक्टोज डायसॅकराइड असल्यामुळं तो सहजासहजी बॅक्टेरियाला युटिलाइज करता येत नाही. म्हणून आता ह्या लॅक्टोजला मेटाबॉलिझम करणारे एन्झाईम तिला हवे आहेत. मग त्यासाठी ती आता काय वापरते बघा, हा लॅब ओपेरॉन कन्सेप्ट वापरते. मग ही ऑल द प्रोसेस अशा पद्धतीने ऑप्टेन होईल. त्या आरएनए पॉलिमरेज एन्झाईम थ्रू त्या ZYA जीनचं ट्रान्सक्रिप्शन घडेल, पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA बनेल आणि या पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA पासून मेनी एन्झाईम किंवा प्रोटीनचा पार्ट इथं बनला जातो. मग फर्स्ट एन्झाईम बनतं बीटा गॅलॅक्टोसाइडेज, सेकंड असणार परमिएज, थर्ड राहतो कोणतं ट्रान्स ॲसिटायलेज एन्झाईम. मग आता पहा अशा पद्धतीने जो काय आउटसाइडला असणारा लॅक्टोज असेल इनिशियली, आता हे परमिएज एन्झाईम इथं कॉल केलं जातं. त्या परमिएज एन्झाईम थ्रू हे लॅक्टोज काय होतं बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये असा एंटर केला जातो. काय रोल दिला आपण, परमिएज मेनली फॉर
एंट्री ऑफ लॅक्टोज अक्रॉस द बॅक्टेरियल सेल. मग परमेज एन्झाईम हा लॅक्टोज बॅक्टेरियाच्या सेलमध्ये इन्सर्ट केला. नंतर बीटा गॅलेक्टोसाइडेज एन्झाईम काय होईल, ह्या लॅक्टोज वरती ऍक्ट होईल आणि लॅक्टोजचं हायड्रोलायसिस घडवेल. मग लॅक्टोजचं हायड्रोलायसिस झालं की काय तयार होतं, दॅट इज द ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. आणि नंतर हे ट्रान्सएसिटाइलेज एन्झाईम काय करेल, ट्रान्सफर द एसिटिल कोएन्झाईम ए ग्रुप टू द बीटा गॅलॅक्टोसाइड. आणि अशा पद्धतीने त्या बॅक्टेरियाला नॉर्मल एनर्जीचा सोर्स मिळाला आणि हा ग्लुकोज युटिलाइज करून ती बॅक्टेरिया काय करते, त्याची एनर्जी नीड ची जी प्रोसेस आहे ती कॅरी करते. आणि अशा पद्धतीने पहा, जर आपण हा लॅब ओपेरॉन घेतला तर याला इंड्युसिबल ओपेरॉन असं म्हटलं जातं. इंड्युसिबल ओपेरॉन बिकॉज कारण ज्यावेळेस हा इंड्युसर प्रेझेंट आहे, इंड्युसर म्हणजे हा लॅक्टोज किंवा आपण त्याला ॲलोलॅक्टोज असं म्हणतो आहे. म्हणजे ज्यावेळेस इंड्युसर प्रेझेंट असला तरी प्रोसेस काय होतं, किंवा प्रोसेसचं इंडक्शन केलं जातं, प्रोसेस कॅरी होते, म्हणून त्याला इंड्युसेबल ओपेरॉन असं म्हटलं जातं. व्हेन द इंड्युसर इज प्रेझेंट द लॅब ओपेरॉन कन्सेप्ट स्विच ऑन, while when the inducer is absent the lab operon concept switch off. आता ऑन ऑफ असं म्हटलं की आपण त्याला रेग्युलेशन असं देतो आहे. तर पहा इथपर्यंतच्या पार्टवरती क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये ऑलवेज याच्यावरती विचारला जातो. अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आहे तुमच्या नीट एक्झामसाठी पण आणि सीईटी एक्झामसाठी पण. जो पार्ट आपण याच्यामध्ये दिलेला आहे हा तेवढ्या पार्टवरती कुठं नाही कुठं क्वेश्चन एक्झाममध्ये 100% विचारला जातो. तर अशा पद्धतीने हा लॅब ओपेरॉनचा कन्सेप्ट आपला इथे संपतो आहे. ओके, थँक्यू.